सकाळी शाळेला जाण्यासाठी आनंदात तयार होत असलेला 10 वर्षांचा ईशान काही क्षणातच काळाने हिरावून नेला. घरात सुरू असलेली शाळेची लगबग अचानक आक्रोशात बदलली. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील दलनवाडी येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. ईशान सत्यपाल अत्राम असं या 10 वर्षीय मुलाचं नाव होतं. तो ब्रह्मपुरी येथील लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालयात इयत्ता 4थीत शिक्षण घेत होता. नेहमीप्रमाणे ईशान सकाळी लवकर उठला. शाळेत जाण्याची त्याची तयारी सुरू होती. आंघोळ करून त्याने शाळेचा गणवेश परिधान केला. घरातही नेहमीसारखीच गडबड सुरू होती. कुणालाही कल्पना नव्हती की काही क्षणात मोठं संकट समोर उभं राहणार आहे. सकाळी 7:30च्या सुमारास ईशानला अचानक त्रास जाणवू लागला आणि तो घरातच खाली कोसळला. मुलाची अवस्था पाहून घरातील सदस्य घाबरून गेले. कुटुंबियांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर ईशानचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. एवढ्या लहान वयात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. शाळेत जाण्यासाठी तयार झालेला ईशान आता कायमचा निघून गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून अनेकांनी ईशानला श्रद्धांजली वाहिली आहे.